या देशामध्ये 16 मे रोजी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यांना लक्षात आलं की इथली बेरोजगारी, नीट पेपर, शिक्षण, शेती, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी, देश, या देशाची सर्व साधन सामुग्री, या देशाचं जल, जंगल, जमीन, असे अनेक प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार, मुलींवर होणारे बलात्कार आणि इथली सर्व व्यवस्था ही या देशाला उद्ध्वस्त करू पाहत आहे. आणि म्हणूनच या देशातल्या तरुण पोरांनी एकत्रित येऊन या देशाच्या एका विकासाच्या, एका नव्या दिशेच्या मार्गाने जाण्यासाठी ही कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली आहे का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात पडलेला असेल. पण मला वाटतं की मी जे मुद्दे मांडलेत यासाठी, हे सगळं बदलण्यासाठी याच्यावरती कुठेतरी प्रेशर असलं पाहिजे. हे प्रेशर का असलं पाहिजे? कारण की न्यायाधीश म्हणतात की हे कॉक्रोच जनता पार्टी, हे कॉक्रोच, तरुणांना कॉक्रोच म्हटलं, झुरळ म्हटलं, परंतु झुरळ हे कुठं असतं? तर झुरळ हे एखाद्या किचन मध्ये असतं. एखादी गोष्ट जी स्वच्छ नसेल तिथं झुरळ तयार होतात. म्हणजेच की या देशाची न्याय व्यवस्था स्वच्छ नाही, या देशाचं प्रशासन स्वच्छ नाही, या देशाची लोकसभा, विधानसभा, ह्या जेवढे काही सभागृह आहेत ही अतिशय घाण करून ठेवल्या गेलेली आहे. म्हणूनच अण्णाभाऊ साठेंनी जी कविता म्हटली होती की ही संसद देखील हवेली झाली, मला तो शब्द वापरायचा नाही, परंतु या देशाच्या संसदेने या देशाला उद्ध्वस्त करायला लावलेला आहे. लोकांची लोकशाही, लोकांसाठी राज्य असायला पाहिजे होतं, ते लोकांसाठी ठेवलेलं नाहीये. नेपाळमध्ये जे जेन्झीचं आंदोलन झालं होतं, त्यांनी जे सगळी सत्ता उलटून टाकली होती, पुन्हा एकदा मला वाटतं भारतामध्ये हे कॉक्रोच जे आहेत, आमच्यासारखे जे कॉक्रोच आहेत, हे कॉक्रोच जनता पार्टीवाली, ही जी की बाकी मंडळी आहेत, ही सगळी मंडळी या देशातल्या नेत्यांना व्यवस्थितरित्या त्यांची जागा दाखवेल, सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल, यासाठी ही कॉक्रोच जनता पार्टी आज या देशाला आरसा दाखवण्याचं काम करत आहे. सत्य परिस्थिती बाहेर काढत आहे. कारण की मोदी भारतामध्ये येऊन भारतात सांगतात की डिझेल पेट्रोल कमी वापरा, परंतु तिकडे मात्र विमानांना फिरून मेलोनी सोबत फोटो काढणं चालू आहे. काल चॉकलेट वाटले मेलोनी सोबत. आमच्या तरुणांना वाईट वाटेल, ज्यांचे लग्न होऊन नाही राहिले, तुम्ही मेलोनी सोबत चॉकलेट वाटाचे फोटो काढून राहिले. ही परिस्थिती जी दिसून राहिली, ही जेन्झींना दिसून राहिली, या तरुणांना दिसून राहिली. आणि म्हणूनच या तरुणांनी एकत्रित येत ही कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली. आणि हे कॉक्रोच कुठं जातील? तर ज्या नेत्यांनी जिथं जिथं घाण केलेली आहे, कॉक्रोच नावाचे तरुण हे काय तुम्ही म्हणाल, हे तिथं जातील आणि या नेत्यांना धडा शिकवतील, व्यवस्थितरित्या त्यांना त्यांची जागा दाखवतील. नेते जास्त शेफारलेत. भारतीय जनता पार्टीने जी घाण करून ठेवलेली आहे ती घाण मोकळी करण्यासाठी व्यवस्थितरित्या कॉक्रोच आपलं काम करून दाखवतील. यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झालेली आहे. भारतीय जनता पार्टीला जागा दाखवण्याचं काम कॉक्रोच जनता पार्टी करेल. या देशातले तरुण करतील, जेन्झी करतील. एवढंच मला सांगायचं आहे. या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे, मोठमोठी भाषणं देऊन होत नाही. सत्य परिस्थिती काय आहे ग्राउंडवरची आणि त्याच्यावर काम करणं, पळून जाणं, विमानात डिझेल टाकून पळून जाणं, ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही, ही परिस्थिती पाहणं, हे सुद्धा आजच्या सत्ताधाऱ्यांचं काम होतं. त्यांनी केलं नाही. पेट्रोल पंपावर लागलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा हे सांगत आहेत की या देश, कृषी प्रधान भारत देश, जगाच्या शर्यतीमध्ये रांगेत उभा आहे का मला माहित नाही, परंतु ट्रॅक्टर हे पेट्रोल पंपावर डिझेल साठी उभे आहेत. हे कृषी प्रधान भारताचं भलं मोठं भयानक वास्तव आहे. या वास्तवातून सुद्धा लढण्याची एक नवी उमेद कॉक्रोच जनता पार्टी देईल असं आम्हाला वाटतं.